त्याचा सामन्याला होते सुरुवात. शेवटचा सामना पावसाल क्वालिफायचा सामना. स्ट्राइक एंड वरती पप्पू लेस्के, नसला सोपान मोरे आणि गोलंदाज पप्पू सुद्धा. पहिलाच बॉल सरळ रेषेत, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. कारण सबर चुकी करत नाहीयेत आणि फलंदाज गॉन. न्यू बॅटर धावत पळत पाठवायचंय. जो संघ नक्कीच पराभूत होईल त्या संघाला मात्र एक सन्मान चिन्ह, अर्थातच या प्रेमाची आठवण, या प्रेमाचा प्रतीक म्हणून या स्पर्धेची आठवण दिली जाईल. एक 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि सन्मान चिन्ह. योगेश शेवाळे यांच्याकडे शुभेच्छा आल्या त्या टीमला. धन्यवाद योगेशजी शेवाळे. त्याचबरोबर नक्कीच कमेंट वाचून दाखवायचे अमोल सर. ओहो, याला मात्र चांगलासा प्रहारी फटका. क्या बात आहे. रोहित हिंदूला बॅक टू पवेलियन. खराब सुरुवात म्हणावी लागेल. हॅट्रिकची चान्स आहे आता मात्र. गोलंदाज पप्पू दरोडा नामी काफी आहे बॉस. बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यात यश आले गोलंदाजांना. कारण पप्पू दरोडा म्हटलं की नाव इज गोल्ड इज ओल्ड इज गोल्ड मॅन. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यश आलं. हॅट्रिकची चान्स. न्यू बॅटर पावशाल. सूरज रेरा येतोय इंडियन नंबर 4 वरती फलंदाज पावशाल. हा दैदित्य मानसोळा. पावशालाचा 4था दिवस. क्वालिफायचा सामना थेट नक्कीच 5 स्टार 5 मध्ये पोहोचण्याचा मार्ग मात्र मोकळा होईल. हा सामना जिंकला तर. गोलंदाज पप्पू दरोडा हवाले एंड कडनं. ओहो, यावेळी मात्र नो बॉल. इट इज अ भीमर हाताळलाय यावेळी मात्र. यापुढे नक्कीच हाताळला तर नक्कीच गोलंदाजी मात्र कॅन्सल केली जाईल. असा भीमर चेंडू हाताळलाय आणि फ्री हिटची चान्स. त्या कारणाने मात्र धावफलक पाहू शकाल. एक धाव संख्या जोडली जाते. 2 गडी बाद. एक गोलंदाज सजा. पुन्हा एकदा पप्पू दरोडा तयार सूरज रेरासाठी. याला हाफ ट्रॅकर बॉलला उडवायचा होता. फ्री हिटची चान्स. चेंडू भिरकावून दिलाय. करण सबरने मात्र वरती छलांग तो लगाई थी, लेकिन गेंद काही मस्तक में दस्तक देत हवाई सफर में षटकार 6 धावा. ओहो, यावेळी सुद्धा फलंदाज गॉन बेकार परिस्थिती पाहायला मिळते फ्रेंडशिप अंबेलू टीमची. एका पाठोपाठ एक गडी बाद होत पाहायला मिळते आणि धक्का पाहायला मिळतो तो तिसरा. 3 गडी बाद 7. अमोल सर काय सांगाल या पहिल्या षटक पॉवर मध्ये हाताळताना पप्पू दरोडा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय? गोलंदाजी छान आहे. ओके, धन्यवाद. नक्कीच कधी कधी आम्ही एंटरटेनमेंट सुद्धा करतोय मित्रांनो. चांगली गोलंदाजी आहे पप्पू दरोडा. पाहू शकाल दरोडा टाकतोय मात्र आता या फ्रेंडशिप अंबिलूच्या या गाडीवरती. न्यू बॅटर पावशाल अरुण भगत. तीन गडी बाद आवश्यक 7. सागर शेवाळे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत फ्रेंडशिप अंबिलू टीमला. पाहू शकाल. यस, गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. या मात्र चांगलासा लजीज ड्राइव्ह मात्र खोदून काढलाय. शोधलाय गाप लावला मॅप. चेंडू मैदानाला आग लावताना हा लजीज कव्हर ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. टिपिकल टायमिंग स्ट्रोक. चेंडू सीमा पार. चौकार. धावफलकर जाते 11 या आकड्यावरती.
3 गडी बाद 11 धावस्य धाव फलकार पाहू शकाल. शेवटचा बॉल असेल आता मात्र 3 गडी बाद 11. शेवटचा बॉल असेल आता मात्र पप्पू दरोडा गोलंदाज ट्रॅकवर. अरुण भगत इनवरती आहे. 3 गडी बाद 11. ओहो याला मात्र बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज झालाय चालू. आंबिवली प्रेक्षक आंबिवली टीमचा नक्कीच खेळ थोडासा नक्कीच स्थगित झालेला पाहायला मिळते कारण धक्का लागलेला पाहायला मिळतो. चौथा 4 गडी बाद 11 लाजवाब षटक हाताळला पप्पू दरोडा या गोलंदाजांना. मॅनफ्रॉड आवाले टीम दुसऱ्या बाजूला पाहू शकाल फ्रेंडशिप आंबिवली. न्यू बॅटर पाहू शकाल मयूर सॉरी नक्कीच आतिश मोरे जात आहेत. चला लवकरात लवकर जायचंय मित्रांनो. आपण ड्रिंक्स ब्रेक सुद्धा लवकरात लवकर समाप्त करायचंय मित्रांनो. हे नोंद घ्यायचे. षटक क्रमांक नक्कीच पहिलं समाप्त झालं. तब्बल 11 धावा खर्च केला. 4 गडी बाद 11. उद्या रिद्धी दोऱ्याचा पाडा नक्कीच टीम खांडीचा पाडा. उद्या तुमचा नक्कीच 9:50 तुमचा टॉस केला जाईल. 10 वाजता तुमचा सामना सुरू होईल. कारण नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच एका पहिली मॅच होती थोडेसे लेट झाले. 4 रनांची पेनल्टी दिली होती मित्रांनो. 4 गडी बाद धावसंख्या 11. चला लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक खतम करायचं मित्रांनो. ही वेळ नाहीये. ही ड्रिंक्स ब्रेक करण्याची वेळ नाहीये रोहित. चल लवकर अजून एक इनिंग खेळायची आहे. समोरच्या संघाला सुद्धा बॉल दिसायचा मित्रांनो कारण घड्याळामध्ये 5:45 वाजलेले आहेत. 5:43 झाले आहेत. सूर्य नक्कीच या वेळेला नक्कीच डोंगराच्या आड सरताना पाहायला मिळतोय. चल लवकर लवकर घाई करायचे. गोलंदाज पाहू शकाल हरेश नक्कीच जर्सीवर लिहिलं पाहायला मिळते टायगर. हा वाघ आहे नक्कीच पाहू शकाल आवालेचा. गोलंदाज हरेश तयार. यावले मात्र स्विंग अँड मिस. चेंडूवाला डॉट बॅट तर मात्र फिरवली होती आणि चेंडू डॉट आलाय. धावसंख्या पाहू शकाल ती 4 गडी बाद 11. पप्पू दरोडा मात्र नक्कीच आत्मविश्वास मात्र वाढवत असताना सातत्याने पाहतोय आपण आवाले टीमचा हा खेळाडू पप्पू. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. बॉलला मात्र एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये बॉल गेलाय. एक सिंगल. दुसरा धाव होईल का प्रयत्न. चांगली फेकी राहिली पाहायला मिळते आणि रन्स मात्र मिळतील. बाय 1 गेट 1 पाहू शकाल. ओहो ऍक्सिडेंट होतोय आणि फलंदाज गॉन. 1+1 विकेट. धावसंख्या 12. 5वा धक्का अर्धा संघ करते. न्यू बॅटर. ओहो क्या बात आहे. मनेश रेरा मन्नू गेमर. पाहू शकाल आता बघा फ्रेंडशिप टीमचा आयकॉन खेळाडू पाहू शकाल मन्नू गेमर येतोय कारण धाव संख्या 5. अर्धा संघ तंबूच्या आसराला परतलाय. 5 गडी बाद 12 फ्रेंडशिप सोड आंबिवली टीमची आणि गोलंदाजी हरेश लाजवाब पाहायला मिळते. आवाले बी विपक्ष फ्रेंडशिप आंबिवली. गोलंदाज सज्ज. हरेश तयार सोपान मोरेसाठी. स्विंग अँड मिस टर्न मध्ये पेस मध्ये बीट केलं होतं. एक सिंगल जुळली जाईल. नक्कीच आता मात्र मिळणार नाही धाव कारण चांगलं क्षेत्र पाहू शकाल. एकच सिंगल. धाव सगळ्या 1 ने पडते 13 आकड्यावरती. अब क्या होगा 13 आंबिवली असं सांगताना पाहायला मिळतोय. आंबिवली संघ कुठल्या तरी नक्कीच स्टेशनवरती अडकलेली पाहायला मिळते गाडी. 5 गडी बाद धावसंख्या 13. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील सकाळच्या सत्रापासून. नक्कीच माहुली किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड झालेल्या पावन धरतीतून हा संघ इथून का आलाय आणि टेनिस क्रिकेटने सकाळच्या सत्रापासून का दखल घेतली आहे याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण पाहू शकाल आवाळे संघाकडनं. 5 गडी बाद 13. गोलंदाज हरेश तयार. पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेट. मनीष फलंदाज. ओहो स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. डॉट. 5 गडी बाद धावसंख्या 13. अति घाई संकटात नाही. म्हणजे सर क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे. क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे. क्रिकेट हा नक्कीच चालाक बुद्धीचा खेळ आहे मित्रांनो. जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल ना तर कुठेही जा तुम्हाला पराजय येणार नाहीये. यस गोलंदाजाच्या पुन्हा एकदा हरेश.
ओहो रन्स मात्र मिळतील. आडवा बॅटने चांगलासा सेन्सिबल ड्राईव्ह, एक सिंगल जोडले जाते. थोडासा पम्बलिंग, दुसऱ्या धावसाठी होईल झालाय प्रयत्न. नोबल साठी डीआरएस. ओके डीआरएस नक्कीच चेक केला जाईल ऑफिशियल्स. चला भगवान खडगे हा रिव्ह्यू चेक करायचा. मंगेश पोकळा नक्कीच बीमर साठी नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच दिला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे मित्रांनो, नोंद घ्यायचे. नक्कीच चेक केले जात आहे. नक्कीच चेंडू मात्र नक्कीच कमरेच्या वरती रिलीज झालेला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मंगेश सर आपला डिसिजन नो बॉल. धन्यवाद. स्कोर सांगतील धावसंख्यात पाहू शकाल. एक टोटल 3 धावा धाव फलकावर. धावसंख्या पाहू शकाल ती 16. 5 गडी बाद धावसंख्या 16. गोलंदाज ट्रॅकवर हरेश तयार. पुन्हा एकदा सामन्याला मनू गेमर मनीष तिकडे सज्ज आहेत. आज मात्र खोदून काढलाय. चांगलासा लजीज ड्राईव्ह मात्र फेकून दिलाय. ओहो पप्पू दरोडा तिकडे धावतोय पडतोय. आपल्या संघाला नक्कीच जिंकायचं असेल तर पाहू शकाल तिकडे वाडा एफेड वाडा कमिटमेंट पाहू शकाल. धावसंख्या दोन्ही पुढे जाते 18 आकड्यावरती. अर्धा संघ ढगाळमध्ये तंबूच्या आश्रयाला परतलाय. 5 गडी 18 धावसंख्या. हरेश तयार. पुन्हा एकदा सामना गेली मनीष. मात्र नक्कीच पाहू शकाल चांगलासा गॅप सिलेक्शन पाहू शकाल. पुन्हा एकदा एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावसाठी होईल का प्रयत्न. आणि शेवटच्या मोमेंटला मात्र तिकडे रवींद्र पोहोचले गेलेत. 3 धावा धाव फलकावर जुळल्या जात आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाते. धावसंख्या पाहू शकाल ती 21 ऑन द बोर्ड. 21 धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. चला मित्रांनो घाई करायचे. तुम्हाला सुद्धा बॉल दिसला पाहिजे पप्पू दादा. जरा घाई करायचं. 2 षटकार धावसंख्या 5 गडी 21. शेवटचा गोलंदाज वापरायचा आहे. गोलंदाज ट्रॅकवर स्वतः येतोय अष्टपैलू म्हणून सकाळच्या सत्रापासून ज्याने गोलंदाजी केलाय इम्प्रेस. आणि टेनिस क्रिकेटने सुद्धा दखल घेतलेली हा खेळाडू पाहू शकाल करण सबर. पाच गडी बाद 21. चला मित्रांनो तुम्हाला सुद्धा बॅटिंग करायचे. करण जरा घाई करायचे. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज करण सबर. मनीष रेरा तिकडे गोलंदाजी फलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा करण.
स्विंग अँड मिस यावर मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक होता. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावसाठी झालाय प्रयत्न. पाहू शकाल नक्कीच चांगला थ्रो, डायरेक्ट थ्रो पाहू शकाल. एका सिंगलच्या मदतीने धावसिका जाते 22च्या घरामध्ये. अजून 5 चेंडू परंतु स्वतः कर्णधार संघनायक संघ मालक तिकडे उपस्थित आहे सोपान मोरे. 5 गडी बाद 22 धावच्या धाव फलकार पाहू शकाल. यस गोलंदाजाच्या पुन्हा एकदा करण सोपान मोरीसाठी. ओहो स्विंग अँड मिस पेस मध्ये बीट केलेलं पाहायला मिळत आहे. इट इज नक्कीच फलंदाज गॉन होईल. मन्नू गेमर मात्र आउट होतोय. न्यू बॅटर रवी रेरा जातोय इनॅट नंबर 6वी विकेट. इनॅट नंबर 8 मध्ये नक्कीच जातोय फलंदाज. 6 गडी बाद धावसिका 22. अजून 4 चेंडू शिल्लक आहे. रवी रेरा येतोय. त्याला घाई करायची मित्रांनो, स्पीड अप करायचं आहे. यस गोलंदाजाच्या करण रवीसाठी. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर पाहू शकाल भरपूर प्रमाणात बाहेर निघताना पाहायला मिळतोय. कटरचा वापर करण सबर. 6 गडी बाद धावसिका 22. ओहो चांगलासा स्क्वेअर कट पाहू शकाल. एक सिंगल पुन्हा एकदा जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी होईल का प्रयत्न? नकार दिलाय. 6 गडी बाद 23 धावसिका. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजाच्या पुन्हा एकदा करण सोपान मोरीसाठी. याला सुद्धा नक्की चांगलासा ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी होईल का प्रयत्न? ओहो थोडस खराब क्षेत्ररक्षक आले तिकडे. पंच काय एक शॉर्ट रन. पहिली पिच वरून धावू शकता. दुसरी धावली तर शॉर्ट रन दिले जाईल. एकच धाव धावसिका 24. चला मित्रांनो करण तुम्हाला सुद्धा फलंदाजी करायची, जरा घाई करायचे. जवळजवळ 5:55 झाले आहेत. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा करण सबर तयार. फुल टॉस बॉल आडवा बॅटने चांगलासा लजीज ड्राइव्ह क्षेत्ररक्षक आले तिथे पप्पू दरोडा. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल. ओहो 1+1 विकेट. धावसिका 25. 7 गडी बाद 25 आणि जिंकण्यासाठी नक्कीच 18 बॉल्स आणि 26 चा सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडवरती रवींद्र नौसला करणला पाहू शकाल. सूरज रेरा शेवटची इनिंग, हा शेवटचा सामना पाहू शकाल. एक गडी बाद 4 धावसिका धावफलकार आवळे बी संघाची. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा सूरज भाऊ दरोडासाठी स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ओहो चांगलासा पिकअप शॉट बिरकावून दिला. यावेळी मात्र सीमारेषा प्रेक्षक स्टँडला सलामी देणारा A1 क्वालिटीचा स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6 धावा. धावसिका धावफलकावर 1 गडी बाद 11. 14 बॉल 15चं समीकरण पाहू शकाल. 14 बॉल 15. गोलंदाज सूरज तयार. पुन्हा भाऊ दरोडा आहे स्ट्रायकिंग एंडवरती. यानंतर बॅटची लीडिंग आहे. जो हो क्या बात आहे. होणार नाही चुकी इथे मात्र फलंदाज होईल गॉन आणि भाऊ दरोड्याच्या केली संपुष्टात. धक्का लागले दुसरा. 2 गडी बाद 11.
प्रदीप सर ओके आता येस गोलंदाज आपण एकदा 10 बॉल 15 हाफ ट्रॅकर लॉलीपॉप बॉलला मात्र भिरकावून दिलाय आणि चेंडू सीमा रेषा पार षटकार 6 धावांसाठी धाव संख्या 6 ने भरकन पुढे जाते 17 या आकड्यावरती नक्कीच जर प्रयत्न केले असते तर कॅच मात्र घेतली गेली असती 2 गडी बाद धाव संख्या 17 नक्कीच जर बॅलन्स मात्र नक्कीच चांगलं असतं तर नक्कीच कॅच मात्र घेतला गेला असता परंतु थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आता मात्र इक्वेशन समीकरण 9 बॉल 9 यावेळेस नक्की डॉट आलाय चेंडू स्विचचा फटका पाहू शकाल 8 बॉल 9 चं समीकरण पाहू शकाल 8 बॉल 9 काय घडते काय बिघडते उद्या रदिसी दोऱ्याचा पाडा आणि टीम खांडीचा पाडा उद्या 10 वाजता यायचंय तुमचा सामना मात्र 10 वाजता चालू होईल यावेळी मात्र नक्कीच लेट फन थेट भिरकावून दिलाय चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय लवकरच मात्र मॅचला फिनिश करताना पाहायला मिळतोय धाव संख्या 6 ने भरकन पुढे जाते धाव संख्या आता मात्र 7 बॉल 3 7 बॉल 3 7 बॉल 3 चं समीकरण इक्वेशन पाहू शकाल 7 बॉल 3 यावेळी मात्र नक्कीच सामना अंतिम षटकामध्ये जातोय 6 बॉल आणि 3 धावेची गरज 6 बॉल 3 जरा घाई करायचे स्पीडअप करायचे मित्रांनो शेवटचे काही 5 मिनिटे राहिलेले आहेत चला चला क्षेत्र सजवायचंय चला अंबिवली टीम 6 बॉल 3 चं समीकरण पाहायला मिळते 6 बॉल 3 कंपल्सरी ट्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो 6 बॉल 3 पहिल्या दिवसामध्ये यजमान टीम श्री गणेश दोनगर दुसऱ्या दिवसामध्ये शिव प्रतिष्ठान चिंचपाडा तिसऱ्या दिवसामध्ये अर्थातच याच गावातील एक मातबर टीम एसपी स्पोर्ट साखरपाडा आणि आजच्या दिवसामध्ये पाहुशाल कोणता संघ कालराम खोडका येतोय गोलंदाज 6 बॉल 3 चं समीकरण इक्वेशन आहे 6 बॉल 3 किलोमीटर नक्कीच चेंडू आलाय डॉट डेव्हरी 5 बॉल 3 काम मात्र 25 पाहायला मिळतोय 5 बॉल आणि 3 चं समीकरण पाहू शकाल 5 बॉल 3 5 बॉल 3 चं समीकरण पाहू शकाल आहे तिकडे हरेश वाघ आहे तिकडे स्ट्रायकिंग एंडवरती वाघ आहे तिकडे माहुली विभागातील नक्कीच आवळे गावातील वाघ आहे स्ट्रायकिंग एंडवरती पाहू शकाल वाघ काय करतोय ओहो याला मात्र पाहू शकाल फलंदाज गॉन आता मात्र संधी आहे 4 बॉल 3 न्यू बॅटर धावत पडत 4 बॉल 3 चं इक्वेशन समीकरण वाघ मात्र बाद झालाय आता मात्र संघ अडचणीत सापडलाय कारण सामना मात्र चुरशीचा पाहायला मिळतोय 4 बॉल 3 चं अरे लवकर पाठवायचंय 6:30 वाजले मित्रांनो जरा घाई करायचे 4 बॉल 3 चं इक्वेशन समीकरण यस पप्पू दरोडा जातोय नक्कीच उद्याची पहिली मॅच मात्र 4 नंबरला खेळवली जाईल AK स्पोर्ट आदिवली आणि ओमसाई दोऱ्याचा पाडा हा पहिला सामना खेळवला जाईल मित्रांनो नोंद घ्यायचे पहिला सामना हा चौथा खेळवला उद्या याला मात्र नक्कीच पाहू शकाल यावेळी मात्र फलंदाज गोआर कहान में ट्विस्ट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त
हे सर्व काही या चषकामध्ये पाहायला मिळेल. 3 बॉल 3 तिकडा तो काम बिगडा. 3 बॉल 3 तिकडा तो काम बिगडा. पलटवार होईल का फ्रेंडशिप आंबिलो टीम कडनं. यस नक्कीच हँडिकॅप आहे त्याला रनर मात्र चालेल. चल जायचंय कारण फ्रेंडशिप आंबिलो संघाला सुद्धा रनर दिला होता. चला जायचंय हँडिकॅप साठी रनर आहे मित्रांनो. तीन बॉल 3 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 3 बॉल 3 तिकडा तो काम बिगडा. आता मात्र नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक जुळलेले आहेत. प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 3 बॉल 3 क्रिकेट आहे काही घडू शकतं. रात्र नाही स्वप्न बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. नशीब बदलू न बदलू वेळ मात्र तू नक्कीच बदलते. नक्कीच जो रनर आहे त्याने आधीच धावायचं नाही मित्रांनो नोंद घ्यायचे. ज्यावेळी बॅट्समन बॅटला बॉल टच करेल तेव्हा धावायचं आहे. रनर ची मागणी कारण हँडिकॅप आहे. 3 बॉल 3 तिकडा तो काम बिगडा. चला लवकर घाई करायचे. 6:30 वाजलेले आहेत. तीन बॉल मात्र नक्कीच पाहू शकाल. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. 3 बॉल 3 समीकरण पाहू शकाल. ओहो याला मात्र नक्कीच मोठा ब्लास्ट आणि षटकाराने मात्र मॅचला फिनिश करतोय. अभिनंदन टीम इटीचा. निलेश हा क्षेत्ररक्षक इंजर्ड होता आणि षटकार पाहू शकाल. अभिनंदन टीम.